भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यावर केंद्र सरकारनं मोठी जबाबदारी सोपवली आहे। शक्तिकांत दास आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून काम पाहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यवतमाळच्या उमरखेड उपविभागातील अधिकाऱ्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धारेवर धरले। उमरखेडमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असून ही तहसीलदारांकडे अवैध वाळू माफियांची यादी नाहीये आणि त्यामुळे वाळू तस्करीवरून बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलंय। जेलमध्ये वाल्मिक कराडला मटण दिलं जातंय। मटण दिल्याचे अनेक पुरावे मिळालेत असा आरोप सुरेश धस यांनी केलाय। पोलीस प्रशासन वाल्मिकला व्हीआयपी ट्रीटमेंट देत असल्याचा आरोप सुरेश धस यांच्याकडून करण्यात आला। दरम्यान ज्या पोलिसांनी वाल्मिकला मदत केली आहे त्यांचं निलंबन करा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे। देशमुखांच्या हत्येला 74 दिवस पूर्ण झालेत, मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडेनासं झालाय। त्याचा शोध पोलीस आणि सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय। आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलंय, मात्र तरीही आंधळेचा पत्ता अद्याप लागू शकला नाहीये। पिंपरी चिंचवडमधील आरओ प्रकल्प हा पालिकेच्या रडारवर आलाय। आरओ प्रकल्पासाठी महापालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे। प्रकल्प सुरू करण्यासाठी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे। गियाबारेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे कडक पावलं उचलताना पाहायला मिळतात। प्रकल्पातील पाण्याची नियमित तपासणी ही बंधनकारक असणार आहे। पुण्यातील खडकवासला भागात पोल्ट्री फार्मची तपासणी करण्यात आली आहे। खडकवासला तसंच ज्या भागात जीबीएसचे रुग्ण आढळून आलेत त्या भागातील 11 पोल्ट्री फार्मची तपासणी एका विशेष पथकाकडून करण्यात आली। या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचे नमुने गोळा करून ते पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठवण्यात आले। मुंबईत तापमानाचा पारा चढताच राहणार आहे। सलग दुसऱ्या दिवशी तापमान हे 37 अंशांवर आहे। पुढील काही दिवस तापमान चढच राहणार आहे। हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा 30वा दीक्षांत सोहळा उद्या पार पडणार आहे। या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री CP राधाकृष्णन हे असणार आहेत। या समारंभामध्ये यावर्षी एकूण 1,39,218 विद्यार्थी पदवी प्राप्त करणार आहेत। पुण्यातील लांडेवाडीत शालेय विद्यार्थ्यांसाठी एरो मॉडेलिंग शोचं आयोजन करण्यात आलं आणि यामध्ये रेडिओ कंट्रोल विमानाची भारतीय वायुसेनेतील विमानांची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली आणि यावेळी माजी खासदार शिवाजीराव पाटील यांनीही प्रात्यक्षिक पाहण्याचा आनंद घेतलाय। अहिल्यानगर महानगरपालिकेत जन्म आणि मृत्यूच्या जुन्या नोंदीचे रेकॉर्ड स्कॅनिंग करून डिजिटलायझेशन करणार आहेत। दाखले वेळेत मिळण्यासाठी हे काम पालिकेनं हाती घेतलंय, तर आयुक्त डांगे यांनी महानगरपालिकेतील रेकॉर्ड विभागाचीही पाहणी केली आहे। पालघरमधील वाढवण बंदराजवळ कृत्रिम बेटावर विमानतळ उभारलं जाणार आहे। समुद्रामध्ये बेट उभारून विमानतळ निर्मितीचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे। विमानतळाच्या व्यवहार्यतेबद्दल तज्ज्ञ मात्र शंका व्यक्त करत आहेत। सोलापूरमधील वरळे गावच्या सरपंचपदी जयश्री माळगे यांची बिनविरोध निवड झाली आहे। सरपंच पदासाठी 3 अर्ज दाखल झाले, मात्र 2 सरपंच पदाच्या उमेदवारांनी ऐनवेळी अर्ज माघारी घेतल्यामुळे जयश्री माळगे यांची निवड करण्यात आली। सरपंचपदी निवड झाल्यानंतर माळगे यांच्या गावामध्ये ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला। अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। आयोगाचे अध्यक्ष सुशीबेन शाह यांनी ही निवड जाहीर केली। मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये 3 मार्चला जिल्हाधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। सोलापुरातील मागासवर्गीय शिक्षक संघटनेनं आंदोलन मागे घेतलंय। बेकायदेशीरपणे दिलेल्या प्रतिनियुक्तीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं गेलं। या आंदोलनाची शिक्षण अधिकाऱ्यांनी दखल घेतल्यानं आंदोलन मागे घेण्यात आले। भिवंडीतील पिसे डॅम ते वासुंद्रीपर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकीचे अनेक अपघात घडत आहेत आणि त्यामुळे रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे। रायगडच्या तळा तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरवस्था झाली आहे। इमारत जीर्ण झाल्यानं कधीही कोसळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या ठिकाणी काम करणारे शासकीय कर्मचारी जीव धोक्यात घेऊन काम करतायत। या पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत नवीन बांधावी अशी मागणी स्थानिक करतायत। साताऱ्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील हेळगवाक या वनपरिक्षेत्र
हे वनपरिक्षेत्र 23 ते 28 फेब्रुवारीपर्यंत बंद असणार आहे। या कालावधीमध्ये प्राणीगणना होणार आहे। वनविभागाच्या माहितीनुसार या सर्वेक्षणाद्वारे व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांच्या संख्येचा आणि त्यांच्या हालचालींचा अभ्यास केला जाणार आहे। सांगलीच्या मिरजमधील बेडगमध्ये जयंत केसरी बैलगाडा शर्यत पार पडली आणि या शर्यतीत हेलिकॉप्टर आणि सांगोल्याचा राजा या बैलजोडीनं पहिल्या क्रमांकासाठी बाजी मारली आहे। तसंच तब्बल 1,11,000चं पहिलं बक्षीस पटकावलं। साताऱ्यातील लिंबमध्ये रक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेमध्ये 100हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। खासदार उदयनराजे भोसलेही यावेळी उपस्थित होते, तर प्रथम पारितोषिक गुरुदेव प्रसन्न मेहबूब आणि पक्ष या बैलजोडीनं पटकावले। अमरावतीतील सारशीमध्ये शेतशिवारात 2 रेड्यांची झुंज लावण्यात आली आणि यावेळी झुंज पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली। रेड्यांची झुंज लावण्यास कायद्यानं बंदी आहे, तरीही बेकायदेशीररित्या ही झुंज लावण्यात आली। बीड नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। बाजारपेठेतील अतिक्रमणांवर नगरपालिकेनं कारवाई केली आहे। नोटीस बजावून ही अतिक्रमण काढलं नसल्यानं प्रशासनानं ही कारवाई केलेली आहे। नाशिकच्या देवळामध्ये देहविक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। यावेळी 2 पीडित महिलांची सुटका केली असून हॉटेल मालक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, मोबाईलही जप्त करण्यात आले। राज्यात 12वी परीक्षेदरम्यान कॉपी प्रकरण उघड झालंय। गणित, संख्याशास्त्र विषयांच्या पेपर दरम्यान 66 कॉपी बहाद्दर सापडलेत। सर्वाधिक 39 कॉपीची प्रकरणं छत्रपती संभाजीनगरमध्ये आढळून आली। कर्नाटकातील एसटी चालक मारहाणीचे पुण्यात पडसाद उमटलेत। पुणे शहरातील स्वारगेट परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत कानडी नंबर प्लेट असलेल्या बसेसला काळं फासलंय। नाशिकच्या पंचवटीमध्ये लाखो रुपयांच्या सोन्याचा अपहार करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली आहे। हा संशयित आरोपी सोनं बनवणारा कारागीर असून नक्षलवाद्यांचा रहिवास असलेल्या ठिकाणी तो लपला होता। पुण्याच्या आंबेगावातील गवडेवाडी परिसरात शेतात उभ्या असलेल्या कारला अचानक आग लागली आणि या आगीमुळे कार चालकाचं लाखोंचं नुकसान झालंय। या प्रकरणी कार चालकानं गुन्हा दाखल केलाय। नाशिकच्या येवल्यातील ममदापुरात एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि या स्फोटामुळे लाखोंची रोकड जाऊन खाक झाली। त्यामुळे कुटुंबाचं मोठं नुकसान झालंय। शासनानं काही मदत करावी अशी मागणी हे कुटुंब करत आहे। पुणे बंगळुरू महामार्गावर कराडजवळील पाचवड फाट्याजवळ एका कारला अचानक आग लागली। पुण्याहून सांगलीकडे जात असताना कारनं अचानक पेट घेतला। चालक तातडीनं गाडीतून बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातो।